मान पाठ सरळ, हाताची ज्ञानमुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. सुरुवातीला आपल्याला ओमचा उच्चार करायचा आहे. डोळे बंद करा. मोठा श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, श्वास आत घ्या. अ, प्रार्थना माझ्या पाठीमागे म्हणा. ओम असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योर्मा अमृतंगमय. ओम शांती शांती शांती. ओम अस्तोमा सद्गमय म्हणजे हे ईश्वरा आम्हाला असत्याकडून सत्याकडे घेऊन चल. तमसोमा ज्योतिर्गमय म्हणजे अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन चल. मृत्योर्मा अमृतंगमय म्हणजे मृत्यूकडून अमरत्वाकडे घेऊन चल. दोन्ही हातांनी करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती फिरवून घ्या. डोळे उघडा. उठून उभे राहा. सुरुवातीला आपल्याला सूक्ष्म व्यायाम करायचे आहेत. दोन्ही हात कमरेवरती. मानेसाठी सूक्ष्म व्यायाम. श्वास सोडत सावकाश समोर वाकवायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1 2 3 4 5 6 7 8. श्वास सोडत सरळ. हा झाला पहिला प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा झाला दुसरा प्रकार. आता श्वास सोडत उजवीकडे वळवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8. हा झाला तिसरा प्रकार. आता श्वास सोडत सावकाश समोर वाकून मानेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत डोकं पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. श्वास आत घेत सरळ. हे झाले मानेसाठी 4 सूक्ष्म व्यायाम. आता हात समोर घ्या. बोटांचे जॉईंट वाकवायचे आहेत. 1 2 3 4 5. अंगठे आत घ्या. मूठ बंद करा. मनगटातून गोल फिरवायचा आहे. 1 2 3 4 5. विरुद्ध दिशेनं. 1 2 3 4 5. आता श्वास आत घेत हात कोपरातून वाकवायचे आहेत. श्वास सोडत सरळ. 1 2 3 4
5. आता हात खांद्यातून गोल फिरवायचे आहेत. श्वास आत घेत कोपर वर जातील. श्वास सोडत खाली. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता उजव्या हाताने डाव्या हाताचं मनगट पकडायचं आहे. डाव्या हाताने उजव्या हाताचं. श्वास आत घ्या. श्वास सोडत उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. यानंतर डावा हात खालून घ्या, उजवा हात वरून. पुन्हा उजव्या हाताचं कोपर खाली जाईल, डाव्या हाताचं कोपर वर. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हे झालं हातासाठी. खांद्यासाठी आता कमरेसाठी पायामध्ये अंतर घ्या. दोन्ही हात कमरेवर. श्वास सोडत सावकाश समोर वाकायचा आहे. श्वास आत घेत पाठीमाग. श्वास सोडत समोर. श्वास आत घेत पाठीमाग. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. आता दोन्ही हात कमरेवरच ठेवून कमरेला गोल फिरून घ्यायचा आहे. श्वास आत घेत कंबर पाठीमागे जाईल. श्वास सोडत समोर. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात गुडघ्यांवर ठेवा. गुडघ्यांना गोल फिरून घ्यायचा आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. दोन्ही हात कमरेवर. उजवा पाय समोर घ्या. पायाचं पाऊल गोल फिरून घ्यायचं आहे. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. आता डावा पाय समोर घ्या. 1, 2, 3, 4, 5. विरुद्ध दिशेनं 1, 2, 3, 4, 5. यानंतर श्वास आत घेत हात आणि टाचा वर घ्यायचा आहे. श्वास सोडत हात आणि टाचा खाली घ्या. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12. हात खाली घ्या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. हे झाले सर्व सूक्ष्म व्यायाम. यामुळे आपल्या शरीरातील सर्व जॉईंट मोकळे होतात. त्यांची कार्यक्षमता वाढते. आता उभे राहूनचे काही आसनं करायचे आहेत. पायामध्ये अंतर घ्या. डावा हात वर घ्यायचा आहे.
डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे, उजव्या हाताने डाव्या पायाला स्पर्श करायचा आहे. पुन्हा हात खाली घ्या, उजवा हात वर. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे, डाव्या हाताने स्पर्श करायचा आहे. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडे वळवायचं आहे, डाव्या पायाचं पाऊल डावीकडे. आता श्वास आत घेत दोन्ही हात वर घ्यायचे आहेत, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत हात खाली, पाय सरळ. श्वास आत घेत हात वर, दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत हात खाली, पाय सरळ. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता यानंतर याचाच आणखीन एक प्रकार, पायामध्ये अंतर घ्या. उजव्या पायाचं पाऊल उजवीकडे, डाव्या पायाचं पाऊल डावीकडं. आता श्वास सोडत खाली बसल्याप्रमाणे बसायचं आहे, दोन्ही हात एकमेकांना क्रॉस. श्वासात घेत हात वर, पाय सरळ, हात वर क्रॉस. श्वास सोडत हात खाली क्रॉस करायचे आहेत. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा सावकाशपणे पूर्ण श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात खांद्याच्या सरळ रेषेमध्ये. श्वास सोडत पाय वर उचलायचा आहे, दोन्ही हात जवळ आणायचे आहेत. श्वास आत घेत हातामध्ये अंतर, पाय खाली. श्वास सोडत डावा पाय वर उचलायचा आहे, हात जवळ. पुन्हा श्वास आत घेत हातामध्ये अंतर, पाय खाली. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18, 19, 20.
विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे हातांवरील, दंडावरील, कमरेवरील, मांड्यांवरील अतिरिक्त चरबी कमी होते. यानंतर सूर्य नमस्कार करायचे आहेत. सुरुवातीला नमस्कार आसन. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. हस्त ओत्ताळणं आसन. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या. पाद हस्तासन. श्वास आत घेत डावा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पर्वतासन. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचं आहे. साष्टांग नमस्कार आसन. श्वास आत घेत नाभीपर्यंत भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंगासन. श्वास सोडत पर्वतासन. श्वास आत घेत डावा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन. श्वास सोडत पाद हस्तासन. श्वास आत घेत हात वर, हस्त ओत्ताणासन. श्वास सोडत नमस्कार आसन. एक सूर्य नमस्कार झाला. नमस्कार आसन 1. श्वास आत घेत हात वर, हस्त ओत्ताणासन 2. श्वास सोडत सावकाश हात खाली घेऊन या, पाद हस्तासन 3. श्वास आत घेत उजवा पाय पाठीमाग, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 4. श्वास सोडत पर्वतासन 5. श्वासाला बाहेरच ठेवून खाली यायचा आहे. साष्टांग नमस्कार आसन 6. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलून नजर आकाशाकडे, भुजंगासन 7. श्वास सोडत पर्वतासन 8. श्वास आत घेत उजवा पाय समोर, नजर आकाशाकडे, अश्व संचालन आसन 9. श्वास सोडत पाद हस्तासन 10. श्वास आत घेत हात वर, हस्त ओत्ताणासन 11. श्वास सोडत नमस्कार आसन 12. 2 सूर्य नमस्कार झाले. आता एक सूर्य नमस्कार आपण बीज मंत्रासहित करूया. ओम ह्राम मित्राय नमः. ओम ह्रीं रवये नमः. ओम सूर्याय नमः. ओम ह्रीं भानवे नमः. ओम खगाय नमः. ओम रहा पूष्णे नमः. ओम ह्रां हिरण्यगर्भाय नमः. मरीचे नमः. ओम ह्रूं आदित्याय नमः. ओम ह्रीं सवित्रे नमः. ओम ह्रां अर्काय नमः. ओम रहा भास्कराय नमः. 3 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 4 सूर्य नमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12.
5 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 6 सूर्यनमस्कार झाले. जे नवीन आहेत ते विश्राम करू शकतात. बाकीचे कंटिन्यू करा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 7 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 8 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 9 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 10 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 11 सूर्यनमस्कार झाले. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 12 सूर्यनमस्कार झाले. पाठीवरती झोपून घ्या. शयन स्थितीमधील आसने करायची आहेत. टाचा आतल्या दिशेला, अंगठे बाहेर, हाताचे तळवे आकाशाकडं. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. विश्राम करा. सूर्यनमस्कार हा सर्वांगीण व्यायाम आहे. यामध्ये आपल्या संपूर्ण शरीराचा चांगला व्यायाम होतो. सर्व अवयवांना रक्ताचा पुरवठा होतो. सूर्यनमस्कारामुळे सर्व प्रकारचे रोग नष्ट होतात. आता जे आपण आसने केली आहेत त्यामुळं आपल्या शरीरामध्ये जो ताण निर्माण झालेला आहे, जो थकवा निर्माण झालेला आहे, तो ताण आणि थकवा काढून टाकण्यासाठी आपल्याला शवासन करायचं आहे.
शवासन करण्यासाठी आपलं लक्ष उजव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. यानंतर आपलं लक्ष उजव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. उजव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या पायाची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष डाव्या पायाच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या पायाचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या पायाच्या टाचेवरती घेऊन या. डाव्या पायाची टाच, घोटा, पिंडरी, गुडघा, मांडी शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. उजव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचे आहेत. आता आपलं लक्ष उजव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. उजव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष उजव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. उजव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या बोटांवरती घेऊन या. डाव्या हाताची बोट शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डाव्या हाताच्या तळ भागावरती घेऊन या. डाव्या हाताचा तळ भाग, पृष्ठभाग शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष डाव्या हाताच्या मनगटावरती घेऊन या. डाव्या हाताचं मनगट, कोपर, दंड, खांदा शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष पोटावरती घेऊन या. पोटातील अवयव शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. यानंतर आपलं लक्ष छातीवरती घेऊन या. हृदय, फुफ्फुसे शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष गळ्यावरती घेऊन या. गळा, मान शांत आणि तणावरहित करून घ्यायचा आहे. आता आपलं लक्ष चेहऱ्यावरती घेऊन या. चेहरा, डोळे, नाक, कान, पोट, हनुवटी, कपाळ शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. आता आपलं लक्ष डोक्यावरती घेऊन या. डोकं शांत आणि तणावरहित करून घ्यायचं आहे. यानंतर आपलं लक्ष श्वासावरती केंद्रित करा. श्वासाच्या येण्या जाण्याकडे लक्ष द्या. शरीराला आणि मनाला विश्रांती देणारं
हे आसन आहे. शवासनामुळे शरीरातील आणि मनातील सर्व ताण आणि थकवा निघून जातो. शवासनामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात येतं. आता हाताच्या आणि पायाच्या बोटांची हालचाल करा. दोन्ही हाताची बोट एकमेकात गुंतवा. श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत. शरीराला वरच्या दिशेनं ताण द्या. श्वास सोडत हात खाली घेऊन या. मांड्यांच्या बाजूला ठेवा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ घ्या. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. दोन्ही पाय श्वास सोडत उजवीकडे वाकतील. पुन्हा श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत गुडघे डाव्या साईडला वाकतील. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर डावा पाय गुडघ्यामध्ये वाकवायचा आहे. उजव्या पायाच्या बाजूला ठेवायचा आहे. श्वास सोडत गुडघा उजवीकडे वाकवायचा आहे. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा. आता उजवा पाय गुडघ्यात वाकवायचा आहे. उजवा पाय डाव्या पायाच्या बाजूला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय सरळ करा. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. तर उजवा पाय गुडघ्यात वाकवा. डावा पाय वर उचलायचा आहे. डाव्या पायाने उजव्या पायाला विळखा घालायचा आहे. आता श्वास सोडत गुडघे उजवीकडे वाकतील. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय काढून घ्या. आता उजवा पाय उचलायचा. उजव्या पायाने डाव्या पायाला विळखा घालायचा आहे. श्वास सोडत डावीकडं. श्वास आत घेत सरळ. श्वास सोडत उजवीकडं. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. पाय काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर हाताची बोट एकमेकात गुंतून डोक्याच्या खाली ठेवायचे आहेत तळवे. दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. श्वास सोडत उजव्या पायाचा गुडघा छातीच्या जवळ घेऊन या. श्वास आत घेत पाय खाली. श्वास सोडत डाव्या पायाचा गुडघा छातीजवळ घेऊन या. श्वास आत घेत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय सरळ करा, हात काढून घ्या, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटावरील कमरेवरील अतिरिक्त चरबी कमी होते. मांड्यांचे आणि गुडघ्यांचे जॉईंट मोकळे होतात, त्यांची कार्यक्षमता वाढते. ही झाली सर्व शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून पोटावरती यायचं आहे. उजव्या हातावरती डावा हात, डाव्या हातावरती कपाळ. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर उजव्या कुशीवरती यायचं आहे. उजवा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. उजव्या हातावरती डोकं ठेवायचं आहे. डावा हात जमिनीवरती असेल. आता श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. श्वास आत घेत डावा पाय वर, श्वास सोडत खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता हीच क्रिया दुसऱ्या साईडने करायची आहे. सावकाशपणे डाव्या कुशीवरती यायचं आहे. डावा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. डोकं डाव्या हातावरती ठेवा. उजव्या हाताचा तळवा जमिनीवरती. श्वास आत घेत उजवा पाय वर उचलायचा आहे. श्वास सोडत पाय खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर भरमाणासनामध्ये यायचं आहे. दोन्ही हात छातीच्या बाजूला. सुरुवातीला श्वास आत घेत भुजंगासन.
भुजंगासनामधून कंबर वर उचलायचे आहे. भरमानासन. आता श्वास सोडत बालासनामध्ये यायचं आहे. पुन्हा श्वास आत घेत भुजंगासन, श्वास सोडत बालासन, श्वास आत घेत भुजंगासन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढाच श्वास बाहेर. यानंतर उजवा पाय डाव्या पायाच्या वर ठेवायचा आहे. दोन्ही पाय एकमेकांना क्रॉस करायचे आहेत. आता दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. कंबर वर उचलायचे आहे. पाय जमिनीपासून थोडेसे वर उचला. श्वास सोडत खाली यायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. पाय काढून घ्या. भुजंगासनामधून येऊन पूर्व स्थितीमध्ये परत या. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. श्वास आत घ्या. श्वास बाहेर. यानंतर भरमानासनामध्ये यायचं. दोन्ही हात छातीच्या बाजूला. श्वास आत घेत नाभीपर्यंतचा भाग वर उचलायचा आहे. श्वास सोडत कंबर वर उचलायचे आहे. आता हातामध्ये अंतर घ्या. श्वास सोडत डावा हात कोपरामध्ये वाकवायचा आहे. हनवटी आणि उजव्या हाताचा खांदा जमिनीला टेकवायचा आहे. श्वास आत घेत वर यायचा आहे. पुन्हा डाव्या हाताचा खांदा हनवटी जमिनीला टेकवायचा आहे. श्वास आत घेत वर. 1 2 3 4 5 6. वर या. विश्राम करा. पूर्व स्थितीमध्ये यायचं आहे. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. थोडा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पोटासंबंधित विकार दूर होतात. दंडावरील पोटावरील अतिरिक्त चरबी कमी होते. हे झाले सर्व विपरीत शयन स्थितीमधील आसने. आता हळूच डाव्या कुशीवरून उठून बसायचं आहे. टाचा आतल्या दिशेला. अंगठे बाहेर. हात पाठीमाग. मान थोडीशी पाठीमाग वाकलेली.
मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पायामध्ये थोडं अंतर घ्यायचं आहे. डावा हात उजव्या पायाला, उजवा हात डाव्या पायाला. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे, दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हाताची बोट एकमेकांमध्ये गुंतून डोक्याच्या पाठीमागे ठेवायचे आहेत. श्वास सोडत पोकर गुडघ्यांना टेकवायचे आहेत. श्वास आत घेत वर यायचा आहे, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. पाय सरळ करा, विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. दोन्ही पाय जवळ घ्या, दोन्ही हात कानाच्या बाजूला घ्यायचे, दोन्ही हात वर असतील. श्वास सोडत पाय वर उचलायचा आहे, हात खाली घ्यायचे. श्वास आत घेत हात वर, पाय खाली. पुन्हा पाय वर, हात खाली. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढाच श्वास बाहेर. यानंतर दोन्ही पाय गुडघ्यामध्ये वाकवायचे आहेत. मान पाठ सरळ, दोन्ही हातांनी दोन्ही पायांना पकडायचं आहे. सामान्य श्वसन चालू. 10 सेकंद या स्थितीमध्ये थांबायचं आहे. 10 सेकंद थांबल्यानंतर श्वास सोडत सावकाशपणे समोर वाकायचा आहे. कपाळ जमिनीला टेकवण्याचा प्रयत्न करा. श्वास आत घेत वर या, श्वास सोडत खाली.
श्वास आत घेत वर, श्वास सोडत समोर. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20. विश्राम करा. पाय सरळ करा. मोठा श्वास आत घ्या. मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या. तेवढा श्वास बाहेर. या सर्व आसनांमुळे पीसीओडी, पीसीओएस आणि इरेग्युलर पिरियड संबंधित समस्या दूर होतात. आता सुखासनामध्ये बसायचं आहे. मान पाठ सरळ, हाताची ज्ञान मुद्रा, अंगठा आणि पहिलं बोट जोडलेलं. प्राणायाम करायचे आहेत. सुरुवातीला भस्त्रिका प्राणायाम. 5 सेकंदात श्वास आत घ्यायचा आहे, 5 सेकंदात श्वास बाहेर. सुरू करूया. श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर, श्वास आत घ्या, श्वास बाहेर. आता याचाच आणखीन एक प्रकार, श्वास आत घेत हात वर घ्यायचे आहेत, श्वास सोडत हात खाली घ्या. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. विश्राम करा. मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. भस्त्रिका प्राणायामामुळे रेस्पिरेटरी सिस्टीम मजबूत बनते, श्वसना संबंधित विकार दूर होतात. त्यानंतर कपालभाती प्राणायाम करायचा आहे. पोटाला धक्का देऊन श्वास बाहेर. 1 सेकंदाला 1 धक्का, असं 20 वेळेस करायचं आहे. सुरू करूया कपालभाती. वीस वेळ झाल्यानंतर मोठा श्वास आत घ्या, मोठा श्वास बाहेर. दीर्घ आणि खोल श्वास आत घ्या, तेवढा श्वास बाहेर. कपालभाती प्राणायामामुळे डायजेस्टिव्ह सिस्टीम मजबूत बनते, पोटा संबंधित विकार दूर होतात. यानंतर अनुलोम विलोम प्राणायाम करायचा आहे. अंगठ्याच्या नंतरचे 2 बोट वाकवायचे आहेत. अंगठा उजव्या नाकावरती ठेवा. आपली जेवढी क्षमता आहे तेवढा डाव्या नाकातून श्वास आत घ्या, तेवढा श्वास उजव्यातून बाहेर. उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर, डाव्यातून आत, उजव्यातून बाहेर, उजव्यातूनच आत, डाव्यातून बाहेर. हात खाली घ्या.
अनुलोम विलोम प्राणायामामुळे नर्वस सिस्टीम मजबूत बनते, डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर भ्रामरी प्राणायाम करायचा आहे. 3 बोट डोळ्यावर, वरचं बोट भोवळ्याच्या वर, अंगठे कानावर. श्वास आत घ्या, तोंड बंद करून भुंग्याच्या आवाजात बाहेर. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. हात खाली घ्या. यानंतर ओमचा उच्चार करायचा आहे. ओम हा ध्वनी अ, उ आणि म पासून बनलेला आहे. अ चा उच्चार करण्यासाठी ओठामध्ये एक बोटाचं अंतर राहील एवढे ओठ उघडे ठेवायचे आहेत. अ चा उच्चार 2 सेकंद, ओठ बंद होत असताना उ चा उच्चार होईल तो 3 सेकंद आणि ओठ बंद झाल्यानंतर म चा उच्चार होईल तो 5 सेकंद. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. श्वास आत घ्या. अ च्या उच्चारामुळे पोटात संबंधित विकार दूर होतात. उ च्या उच्चारामुळे हृदयात संबंधित विकार दूर होतात आणि म च्या उच्चारामुळे डोक्या संबंधित विकार दूर होतात. यानंतर श्वासावरती लक्ष केंद्रित करायचं आहे. येणाऱ्या जाणाऱ्या श्वासाकडे लक्ष द्या. श्वास आत जात असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास आत जातो. श्वास बाहेर येत असताना आपल्याला समजलं पाहिजे श्वास बाहेर येतोय. मनामध्ये जे विचार चालू आहेत त्यांच्याकडे दुर्लक्ष करून पूर्ण लक्ष श्वासावरती केंद्रित करायचं आहे. शांतिपाठ माझ्या पाठीमागे म्हणा. ओम सर्वे भवन्तु सुखिनः. सर्वे सन्तु निरामयाः. सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख भाग् भवेत्. शांति शांति शांति. सर्वे भवन्तु सुखिनः म्हणजे सर्वजण सुखी हो. सर्वे सन्तु निरामयाः म्हणजे सर्वजण निरोगी हो. सर्वे भद्राणि पश्यन्तु म्हणजे आम्हाला सर्व चांगली दृश्य दिसावं. मा कश्चित दुःख भाग भवेत म्हणजे कोणीही दुःखी राहू नये. ओम शांती 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 म्हणजे आमच्या जीवनातील आदि भौतिक, आदि दैविक आणि आध्यात्मिक या तिन्ही प्रकारचे दुःख दूर होऊन जीवनामध्ये शांती यावी. दोन्ही हातांचं घर्षण करा. तयार झालेली उष्मा चेहऱ्यावरती पिळून घ्या. डोळे उठा.
सर्वांचे धन्यवाद. आजचा योग वर्ग संपला.